नमस्कार, कसे आहे सर्वजण? मजेत ना? मी पण मजेतच आहे. सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, आशा लाईफस्टाईल. तर सकाळी सकाळी सामान शिफ्ट केलं, त्यानंतर मी फक्त नाश्ता केला. स्वयंपाक वगैरे काही केलंच नव्हतं, कारण खूप काम पडलेलं होतं. फायनली सगळं आवरून झालं आता माझं. तर त्यानंतर दुपारी लागली मला 4 वाजता भूक. तर भूक लागल्यानंतर म्हटलं आता काय बनवत आहेत. बरणीमध्ये दिसलं बेसन पीठ, तर म्हटलं चला भजे बनवूयात. तर थोडेसे भजे बनवले मी गरमागरम आणि सिंपल बनवले. एक कांदा चिरला, मिरची, मीठ आणि ओवा एवढंच टाकलं, जास्त काही टाकलं नाही. सिंपलच बनवले आज, कारण जास्त भूक लागली होती. कारण खूप एकटीने सगळं आवरायचं म्हटलं तर खूप राडा असतो, त्यामुळे आणि अख्खा दिवसच गेला मला आवरण्यात. त्यामुळे लागली होती भूक. चला म्हटलं गरम भजे करूयात. तर ऑइल तर मी खात नाही जास्त, पण मग चला भूक लागली होती त्यामुळे म्हटलं बनवूयात. दुसरं काही नव्हतं बनवायला. तर या भजे खायला. व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. तर पहिला रूम होता तो खूप छोटा होता, त्याच्यामध्ये ॲडजस्ट होत नव्हतं. पण मग तरी पण आम्ही 6 वर्ष राहिलो. सिंगल रूम होता. तरी पण आता मुलं मोठे झाले, त्यामुळे मुलीचं बी लग्न झालं, पाहुणे रावळे येतात, त्याच्यामुळे पुरतच नाही अजिबात. त्यामुळं मग चेंज पण केला आणि अतिक्रमणामध्ये तिथलं गेट पण गेल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे मग अर्जंट चेंज करावं लागलं. भाडं ते रूम म्हटलं तर असंच असतं. भाड्याचं घर, खाली घर कधी पण खाली करावं लागतं आणि खूप हाल होतात खाली करताना, कारण काही सामानाचं नुकसान पण होतं. आणि आमचे तर एवढे हाल झाले, सामान गाडीत भरा, परत खाली करा, परत क्लीन करा, खूप त्रास होतो. तर आता माझे झाले गरमागरम भजे. आता या खायला. तर आपले भजे कसे झाले कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.